ऐशारामात जगणाऱ्या मुलांच्या विरोधात सुद्धा रिॲक्शन्स होत्या। हे नेपो किड्स अमेरिका आणि युरोपमध्ये ऐशो आराम करत जगत आहेत, तर सामान्य नेपाळी माणूस मात्र टाचा घासत जगतोय। एका सामान्य नेपाळी व्यक्तीचं आयुष्य आणि या नेपो किड्सचं आयुष्य याची तुलना करणारे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर आधी व्हायरल होत होते। आता येऊया सोशल मीडियाकडे। सोशल मीडिया कंपन्यांनी रजिस्ट्रेशन न केल्यामुळे असे अचानक हे ऍप्स बंद करण्यात आले, पण खरं तर सरकारला माहिती होतं की त्यांच्या विरोधाचा रोष वाढतोय। ज्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर ज्या रागाचा निचरा होत होता तो सुद्धा त्यांनी बंद केला। भ्रष्टाचार, बेरोजगारी, असमानता, सोशल मीडिया बॅन या सगळ्या कारणांमुळे लोक रस्त्यावर उतरली आणि त्यात सर्वात पुढे तरुण मुलं होती। हे जेनझी रस्त्यावर उतरले, सरकारने त्याचं उत्तर दिलं, त्यात 19 जणांचा मृत्यू झाला आणि त्यानंतर या आंदोलनाचं स्वरूप खूप हिंसक झालंय। मागच्या वर्षी बांगलादेशमधल्या विद्यार्थ्यांनी अशीच आंदोलनं केली आणि आज नेपाळ। सोशल मीडिया हातातून काढून घेतला म्हणून पोरं पिसाळली असे जोक करणं सोपं आहे, पण हे समजणं महत्वाचं आहे की अशी मोठी आंदोलनं कधीच एका कारणाने भडकत नाही।